नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात महाफास्ट 100. महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाचं विकेंद्रीकरण होणार. दिल्लीतून भाजपच्या कोर कमिटीत मोठा निर्णय झाल्याची माहिती. तर कोणत्याही एका नेतृत्वावर भाजप अवलंबून राहणार नाही, सूत्रांची माहिती. महाराष्ट्र भाजपच्या सोशल मीडियावर भाजपचं केंद्रीय नेतृत्व नाराज. काल दिल्लीत झालेल्या बैठकीत व्यक्त केली नाराजी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बैठकांचं सत्र. मुंबईत 21 जूनला राज्यातल्या कोर कमिटीची बैठक होणार. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात बैठक. भाजपचे 48 नेते विधानसभेच्या सर्व 288 मतदारसंघात दौरा करणार. विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू. संघटन वाढवण्यावर भर. दिल्लीतील बैठकीहून परतल्यानंतर बावनकुळेंची माहिती. फडणवीस आमचे नेते, पण मुख्यमंत्री पदावर अजून चर्चा नाही. सीएम पदाबाबत वरिष्ठ नेते एकत्र बसून निर्णय घेतील. बावनकुळेंची प्रतिक्रिया. भाजपकडे एकच ऑप्शन, आमच्याकडे मात्र भरपूर टॅलेंट. देशात मेरिटला किंमत. सुप्रिया सुळेंचं चंद्रशेखर बावनकुळेंना प्रत्युत्तर. विधान परिषदेच्या निवडणुकीत मतं फुटण्याची महायुतीला भीती. महायुतीला पुन्हा एकदा आमदारांसाठी हॉटेल पॉलिटिक्स करावं लागणार, सूत्रांची माहिती. देवेंद्र फडणवीसांनी राज्यात 400 पारचा नारा द्यावा. संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला. तर राज्यात महाविकास आघाडीच जिंकणार, राऊतांचा विश्वास. ठाकरे गटाचं इंजिन बंद होणार, त्यात हिरवं ऑइल टाकलं जात आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणेंचं प्रत्युत्तर. लोकसभेला जे केलं ते विधानसभेला करायचं आणि राज्य हातात घ्यायचं. बारामतीतील शेतकरी मेळाव्यात बोलताना शरद पवारांचं सूचक वक्तव्य. रोहित पवार आणि जयंत पाटलांमध्ये मतभेद असल्याचा गैरसमज. तर विधानसभा निवडणुकीकडे गांभीर्यानं बघायला हवं. उत्सुकतेत चुकीची माहिती बाहेर यायला नको. सुप्रिया सुळेंचा पक्षातील नेत्यांना सल्ला. एकनाथ खडसे 2 दिवसांपासून दिल्लीत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप खडसेंना मोठी जबाबदारी देणार, सूत्रांची माहिती. एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत माहिती नाही. आम्हाला जळगाव रावेरमध्ये विजय हवा होता, तो मिळवला. गिरीश महाजनांचं वक्तव्य. भुजबळ आणि ठाकरे गटात कोणताही संपर्क नाही. भुजबळांना ठाकरे गटाचं कोणी भेटलं नाही आणि भेटणारही नाही, संजय राऊतांचं स्पष्टीकरण. तर भुजबळांना सोबत घेऊन वातावरण बिघडवायचं नाही, राऊतांचा टोला. छगन भुजबळांचे अनेक नेते आणि आमदार पक्ष सोडतील. अधिवेशनामध्ये निधी घेतील आणि नंतर रामराम करतील, रोहित पवारांचा दावा. छगन भुजबळ कुठेही नाराज नाहीत. भुजबळ फक्त माइंड गेम खेळतात. छगन भुजबळांच्या नाराजीवर मंत्री अनिल पाटलांची प्रतिक्रिया. समता परिषदेच्या बैठकीत सरकारमधून बाहेर पडण्याची चर्चा झाली नाही. छगन भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ यांची प्रतिक्रिया. छगन भुजबळांनी वेगळा निर्णय घेतल्यास आम्ही भुजबळांसोबत जाणार. ओबीसी समन्वयक ईश्वर बाळबुधेंकडून भूमिका स्पष्ट. आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून स्वतंत्रपणे साजरा केला जाणार. ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात, तर शिंदे गटाचा वरळीतील 2 NSCI सभागृहात वर्धापन दिन. दोन्ही गट विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार. काहींच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेली होती, ती मस्ती आम्ही उतरवली. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांची विरोधकांवर टीका. दुसऱ्याला मोठं करण्यापेक्षा आपला पक्ष मोठा करा, भास्कर जाधवांचं वर्धापन दिनी कार्यकर्त्यांना आवाहन. उद्धव ठाकरेंनी भूमिका बदलली नाही. काँग्रेससोबत गेलो म्हणजे आम्ही बदललेलो नाही. तुम्ही फुटलात, तुमचा दुसरा वर्धापन दिन. विरोधकांच्या टीकेला उत्तर देत किशोरी पेडणेकरांचा शिंदे गटावर निशाणा. श्रीकांत शिंदे आणि मी महाराष्ट्र पिंजून काढणार. निव्वळ भावनेवर राजकारण करता येत नाही, फील्डवर काम करावं लागतं. धैर्यशील मानेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका. दादांना टार्गेट कराल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. अमोल मिटकरींचा भाजप नेत्यांना इशारा. तर आमच्याकडून दादांबद्दल कोणी काही बोलत नाही, बावनकुळेंकडून स्पष्ट. भाजप अजित पवारांना टार्गेट करत नाही. मिटकरींनी माहिती घेऊनच काही विषयांवर बोललं पाहिजे. सुनील तटकरेंचा अमोल मिटकरींना सल्ला. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंची प्रकृती खालावली. जालन्यात उपोषणस्थळी वैद्यकीय पथकाकडून हाके आणि वाघमारेंची तपासणी सुरू. जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी शुकशुकाट. तर वडीगोद्रीत ओबीसी आंदोलनस्थळी समर्थकांची मोठी गर्दी. रास्ता रोको आणि जाळपोळ होत असताना अंतरवाली सराटीत शांतता.
जरांगेंचं राज्यात काय षडयंत्र सुरू आहे, लक्ष्मण हाकेंचा प्रश्न. तर जरांगे असंविधानिक भाषा वापरतात, हाकेंचा आरोप. ओबीसींचं आंदोलन सरकार पुरस्कृत, सरकार सर्व काही घडवून आणतंय. मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप. जालन्यातील ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंची प्रकृती खालावली. प्रकृती खालावत असली तरीही उपचार घेण्यात दोघांचा नकार. उपोषणाचा आजचा 7वा दिवस. प्रकाश आंबेडकर उद्या ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंची भेट घेणार. प्रकाश आंबेडकरांनी फोनवरून प्रकृतीची विचारपूस केली. लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. जालन्यातील ओबीसी आंदोलन प्रकरणी एकूण 37 जणांवर गुन्हे दाखल. जालना अंबड गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. विना परवानगी रस्ता रोको आंदोलन केल्यानं कारवाई. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी जरांगे भुजबळांनी एकत्र यावं. ओबीसींच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवून घेतली पाहिजे, बच्चू कडू यांचं वक्तव्य. लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ आज जालन्यातील अंबड बंदची हाक. अंबड शहरात बाजारपेठेतील सर्वच दुकानं बंद. लक्ष्मण हाकेंच्या मागण्या मान्य करा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत सत्तेवर नांगर फिरू. ओबीसी विजयंती बहुजन परिषदेचा सरकारला इशारा. ठाकरे गटाचे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार संदीप गुळवेंना नरहरी झिरवाळांचा पाठिंबा. गुळवेंचं काम करा, झिरवाळांच्या कार्यकर्त्यांना सूचना. दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे यांनी नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली. भास्कर बगरे शरद पवार गटाचे खासदार, तर नरहरी झिरवाळ अजित पवार गटाचे आमदार. दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण. नाना पटोलेंविरोधात भाजपचं चिखल लगाव आंदोलन. कार्यकर्त्यांना पटोलेंचे पाय धुतल्याच्या प्रकारानंतर भाजप आक्रमक. भंडाऱ्यात भाजपच्या वतीनं नाना पटोलेंच्या अकोल्यातील कृत्याचा निषेध. गांधी चौकात पटोलेंविरोधात जोरदार घोषणाबाजी. नाना पटोलेंविरोधात ठाण्यात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक. पटोले यांचे पोस्टर फाडत केलं निषेध आंदोलन. नाना पटोलेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांकडून नागपुरात चिखल लगाव आंदोलन. पटोलेंच्या निवासस्थान असलेल्या रहाटे कॉलनी चौक परिसरात भाजपचं आंदोलन. सचिव सोनिया सेठींविरोधात मदत पुनर्वसन खात्यात नाराजीचा सूर. बैठकांना सातत्यानं गैरहजर राहत असल्याचा सोनिया सेठींवर आरोप. तर पूर्वनियोजित दौऱ्यामुळे गैरहजर होते, सेठींनी आरोप फेटाळले. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे 61 कर्मचारी पुन्हा कामावर रुजू. कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश. केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक. बैठकीत पिकांच्या किमान आधारित किमतीबाबत चर्चा. चर्चेत खरेदी मूल्य निश्चित करण्यात येणार. आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू. 17,471 पदांसाठी राज्यभरातून 17,76,256 अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये उच्च शिक्षित तरुणाईची संख्या जास्त. परभणीत 111 शिपाई आणि 30 चालकांच्या पदासाठी भरती परीक्षा सुरू. 11,000 उमेदवारांचा प्रक्रियेत सहभाग. यात पोलीस भरतीच्या 110 पदांसाठी 8,032 उमेदवार रिंगणात. 60 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भरती प्रक्रियेवर करडी नजर. कोल्हापुरात अंबाबाई महालक्ष्मीच्या दानपेटीची मोजणी सुरू. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं समिती कार्यालयात कडेकोट सुरक्षा. लोणावळ्यात जुन्या पुणे मुंबई महामार्गावर अवजड वाहतुकीस दिवसाबंदी. पर्यटकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून प्रशासनाचा निर्णय. शिर्डीत भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंद आणि आर वैशाली यांच्याकडून साईबाबांचं दर्शन. दर्शनानंतर दोघांचाही साईबाबा संस्थांच्या वतीनं सत्कार. जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मविया आक्रमक. 40 गावात मवियाकडून आंदोलनाचा इशारा. जळगावमध्ये पाणीपुरी खाल्ल्यावर तब्बल 80 जणांना विषबाधा. चोपडा तालुक्यातील कमळगाव इथल्या आठवडी बाजारातील प्रकार. जळगावच्या हातनूर प्रकल्प पुनर्वसन प्रकल्पातील गावांचा 301 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर. 5 गावांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव नागरी सुविधा गृह संपादन विभागाकडे. वर्ध्याच्या देवळीमधील दिघी आणि बोपापूर गावात खरीप मेळाव्यादरम्यान शेतकरी प्रशिक्षण मेळाव्यात ऑइल सीड मॉडेल व्हिलेज प्रकल्पाची अंमलबजावणी. तर सोयाबीन पीक नियोजनाबाबत जनजागृती. कोल्हापूरच्या करमाळ्यात खरीप पेरणीला वेग. उडीद, तूर, मका, सोयाबीन, कापूस या पिकांची पेरणी सुरू.
नागपुरात अर्धवट रोड आणि खड्ड्यांमुळे लोकांच्या घरात पावसाचं पाणी, अर्धवट सिमेंट रस्त्यांमुळे लोकांचा संताप, रस्त्यांच्या शेजारी मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताची भीती. बुलढाण्यात 118 कृषी केंद्रांवर कृषी विभागाची कारवाई, परवाने निलंबित तर 207 प्रकारच्या कृषी साहित्याच्या विक्रीवरही बंदी, नियमांना बगल देत विक्री करणं कृषी केंद्र चालकांना भोवलं. चंद्रपूरच्या जिवतीमधील टाटाकवडा शिवारात विहिरीत पडून आजोबा आणि नातीचा मृत्यू, विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरल्यानं मृत्यू, दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त. वाशिमच्या मेडशी परिसरात संत गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन, पालखी सोहळ्यात हजारो वारकरी आणि पताकाधारी सामील. साताऱ्याच्या महाबळेश्वरमधील झाडणीतील 620 एकर जमीन खरेदी प्रकरणात नोटीस, जीएसटी आयुक्त चंद्रकांत तळवीसह 8 जणांना नोटीस, 20 जूनला कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आदेश. साताऱ्याच्या कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील लोकनेते विलासकाका पाटील उंडाळकर प्रवेशद्वार कमानीचं उद्घाटन, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि ॲडव्होकेट उदयसिंग पाटलांची उपस्थिती. राज्यातील महापारेषणची भरती प्रक्रिया रद्द, महापारेषणमध्ये एकूण 2541 पदांची भरती होणार होती. एअर इंडिया अमरावतीमध्ये सुरू करणार वैमानिक घडवणारी संस्था, वैमानिकांच्या कमतरतेमुळे एअर इंडियाच्या महत्त्वाचा निर्णय, कंपनीचा विस्तार लक्षात घेता एअर इंडियाने घेतला निर्णय. विदर्भ आणि कोकणाला हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट, पुढील 3 ते 4 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज. राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 3 मिलीमीटर जास्त पाऊस, कोकण विदर्भात मात्र पावसाचं प्रमाण कमी तर मराठवाड्यात 63% जास्त पाऊस. लुकआउट नोटीस बजावताना थोडं तारतम्य बाळगा, समीर वानखेडेंना बजावलेल्या नोटीसवर हायकोर्टाने केंद्रीय तपास यंत्रणांना सुनावले खडेबोल, समीर वानखेडेंना कारवाईपासून दिलेला दिलासा 4 जुलैपर्यंत कायम. डिजिटल होर्डिंग पॉलिसीसाठी यूके, अमेरिका, ऑस्ट्रेलियासारख्या धोरणांचा अभ्यास मुंबई पालिकेकडून सुरू, पर्यावरणासह वाहतूक विभागाची येणार मदत. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा.